दिलेलं आहे, पण काही झालं प्राण गेले तरी चालतील, मराठीच्या बाबतीत आपण तडजोड करणार नाही आणि साहित्य आणि मराठीची सेवा करत राहू. त्यासाठी प्राणाचा त्याग करावा लागला, कुणी जीव घेतला तरी आम्ही काही कशाची काळजी करत. माझे अनेक वर्षापासूनचे अतिशय जीवलग मित्र आणि सातारा पत्रकार संघाचे, साताऱ्यातल्या सर्व पत्रकारांचे मार्गदर्शक आणि या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर आज जो सकाळी हल्ला झाला, त्या हल्ल्याच्या विरोधामध्ये हे सगळे साताऱ्यातली शहर पत्रकार संघ असेल, जिल्हा पत्रकार संघ असेल, सगळे पदाधिकारी असतील, हे सगळे जण आज आम्ही इथे एकत्र आलोय. मी सुरुवातीलाच या हल्ल्याचा तीव्र निषेध करतोय. वास्तविक सरकारी पत्रकार, प्रथमतः मी विनोदला पत्रकार म्हणेन, मग तो साहित्य क्षेत्रात आलेला आहे. अशा पत्रकारावर, निर्भीड पत्रकारावर जो आज काही हल्ला झालेला आहे, ज्या पद्धतीने हल्ला झाला त्या पद्धतीचा जो हल्ला आहे, म्हणजे काळं फासणं, कोयता घेऊन येणं, जीव मारणं, म्हणजे आमच्या पत्रकारांवर तरी खरं तर असे हल्ले हे महाराष्ट्रात अनेक झालेले, तर अनेक लोकांचे जीव गेलेले आहेत. आणि आजही विनोदचा जीव घ्यायचा होता असंच एकंदर परिस्थिती दिसतीये. कारण का ज्या पद्धतीने हल्ला केल्या हल्लेखोरांनी जनगणमन चालू केलं, म्हणजे रिॲक्शनच कुणाला देता आली नाही. खरं तर आमच्या सर्व पत्रकारांची भूमिका पहिल्यापासून हीच होती की आता आम्ही सहन करणार नाही, जो कोण आमच्यावरती हल्ला करेल त्याला जशास तसे उत्तर. नमस्कार, मी विठ्ठल लेंद्रे, सातारा पत्रकार संघाचा अध्यक्ष. साताऱ्यामध्ये 33 वर्षानंतर मराठी साहित्य संमेलन होतंय. गेली 2 दिवस झालं अतिशय उत्साहात हे संमेलन सुरू आहे. आज अचानक कार्याध्यक्ष असलेले विनोद कुलकर्णी, तसेच आमचे पत्रकारांचे मार्गदर्शक विनोद कुलकर्णी यांच्यावर भ्याड हल्ला झालेला आहे. प्रथमतः मी त्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करतो. ही विचाराची लढाई आहे. ज्यांना कोणाला यायचं आहे त्यांना समोर यावं आणि विचाराच्या लढाई विचाराने करावी. अशा पद्धतीने ही भ्याड हल्ला करू नये. एक पत्रकार म्हणून विनोद कुलकर्णीच्या पाठीशी आम्ही सर्वजण आहोत. पोलिसांनाही या ठिकाणी मी विनंती करतो, तसंच आवाहन करतो की इथून पुढं या साहित्य संमेलनाला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही. जे काय साहित्य संमेलनाचे पदाधिकारी आहेत त्या सर्वांना सुरक्षा दिली जावी व हे संमेलन पूर्णतः व्यवस्थितरित्या पार पाडावं आणि या घटनेचा संपूर्ण तपास झाला पाहिजे, अशी मी सातारा पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून सातारा पत्रकार संघटनेच्या वतीनं तमाम पत्रकारांच्या वतीनं मागणी करतो. धन्यवाद.